आम्ही तिथे जेवण नेण्यासाठी मटकीची भाजी आणि चपाती बनवत आहोत. आम्ही इथे कोथिंबीरची वडी सुद्धा बनवली आहे नेण्यासाठी. आता आपण इथे चकली सुद्धा करून घेतली खाण्यासाठी. निघा लवकर. जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्नेहल आणि आदिती ब्लॉग्स मध्ये. तर आम्ही चाललोय, आम्ही मस्त रेडी झालोय आणि खुश पण आहे, कारण की आम्ही चाललोय ट्रिपला आमच्या काकांच्या मित्रांसोबत. चला आता आपण जाऊया. आता आम्ही म्हटलं की आम्ही ट्रिपसाठी जाणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ट्रिपसाठी कुठे जाणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत गुहागरला, कोकणच्या साईडला आहे. चला आता आपण जाऊ. आता आम्ही आमच्या मावशीला घ्यायला आलो. आमच्या काय बॅगा बस. आपल्याकडे थोडा
आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. तुम्हाला वडापाव खायचा आहे शिलू? वडापाव तुला काही नाही तर पोहे खायचे. वडापाव जरा काय नुसतं तुझ्या हातात पकडून गेलं म्हणजे झालं का? खिचडी खावा त्याला. आम्ही इथे नाश्ता करून चाललो आहे. आम्ही एवढे जण ट्रिपला चाललो आहे. इथे आम्ही जेवायला थांबलो आहे. आम्ही घरूनच जेवण बनवून आणलं आहे. आता आम्ही जेवून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. काका जेवण करण्यासाठी आम्ही गाडी बोटीमध्ये नेतोय आणि आम्ही जातोय कारण आम्हाला नदी पार करायची आहे. आणि नदी पार केल्यानंतर 20 ते 25 किलोमीटर या अंतरावरती रिसॉर्ट आहे, तर ते आम्ही बुक करून ठेवलेलं आहे. बस ना खाली. आपली तर निघली. गेट कुठं होते असं है ना पटांगण होते. अशा प्रकारे आपण रिसॉर्टमध्ये पोहोचलो आहोत. मी आता तुम्हाला रिसॉर्ट कसं आहे ते आणि रूम्स कशा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवते. त्यासाठी तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला हे रिसॉर्ट कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता आपण पुढे जाऊन सगळा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते.
खूप मस्त मस्त झाडे वगैरे आहे. तिथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. आणि इकडे पुढे समुद्र सुद्धा आहे. बीचवर जायचं. आणि उद्या आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहे सुद्धा. तुम्ही उद्याचा व्लॉग सुद्धा नक्की बघा. उद्या सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. आणि इथे मस्त मस्त झाडी सुद्धा आहेत आणि झोपाळा सुद्धा आहे. हे आहे समुद्र. आणि आम्ही इथे रूमच्या कीज घेत होतो. त्याच्यामुळे आम्ही बसलो होतो थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बॅग वगैरे घेऊन तर आता आम्ही रूममध्ये जातो. तर ही आहे आमची रूम. हा आहे हॉल. ही एक बेडरूम आहे. आणि हे किचन आणि याच्याच बाजूला एक बेडरूम सुद्धा आहे. जास्त पाणी गरम करते ज्यांना पाहिजे. कॉफी. आता इथे कॉफी. तर आता आम्ही सगळेजण स्विमिंग पूल आलोय. आणि इकडे मोठ्या माणसांचं आणि लहान मुलांचं सुद्धा वेगळं स्विमिंग पूल होतं. आणि मग आम्ही सगळेजण स्विमिंग करत होतो आणि आम्ही खूप मजा केली. खूप म्हणजे खूपच. तर आता इथे स्विमिंग करून झाल्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो येऊ. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटला गेलो.
इथे खूप मस्त मस्त व्ह्यू होता बघण्यासाठी. आता आम्ही रेस्टॉरंटला चाललो आहोत. चला आता आपण जाऊया. क्रिसमस असल्यामुळे रेस्टॉरंटला मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं रेस्टॉरंटमध्ये. आम्हाला जास्त भूक नव्हती म्हणून आम्ही सूप आणि डाळ भातच ऑर्डर केलं होतं. बाकीच्यांनी रोटी आणि भाजी ऑर्डर केली होती. तर आत्ताच आम्ही जेवून आलो आणि तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.